आज माझ्या गार्डन मध्ये छानसं फूल उमगलं आहे. बघू शकता किती सुंदर आहे फूल आहे. म्हणजे माझ्या गार्डन मध्ये फर्स्ट मॉर्निंग एवढी सुंदर झाल्यानंतर दिवस हा सुंदर जाणारच होता. आणि आपल्याला हवं काय असतं लाईफ मध्ये ती पॉझिटिव्हिटी असेल तर प्रत्येक गोष्ट ही आपण अचीव करू शकतो. त्याचप्रमाणे मी चालले होते एका ठिकाणी आज फोटोशूट साठी आणि मी जाऊन पोहोचले ते आमच्या ऑफिस मध्ये. हे आहे आमचं ब्लिंकचं ऑफिस आणि इथे जाऊन बघते तर काय ब्लिंकच्या टॉप मॉडेल मध्ये माझा पिक तिथे होता आणि हे बघून मला खूप प्राऊड फील झालं, खूप आनंदही झालं. थँक्स टू प्रज्ञा मॅम अँड दीपक सर फॉर ऑल द ऑपॉर्च्युनिटीज आणि रिअली थँक्स अ लॉट. तर आज मी ज्यासाठी आले होते ते तुम्हाला पुढे कळेल. मी टाइम असं सलून आहे, तर तिथे मी आज मेकअपसाठी आले होते आणि मला स्वामींचं तिथे दर्शन झालं आणि नंतर सुरुवात झाली ते माझ्या मेकअपसाठी. तर आज आम्ही स्पेशल मेकअप करणार होतो, स्पेशल मेकअप स्पेशल लुक आज करणार होतो. ते तुम्हाला कळेलच की सध्या नेक्स्ट वीक मध्ये काय आहे. मी आज ज्या बँगल्स वेअर केल्या होत्या ह्या ट्रेंडिंग आहे. ट्रेंडिंग गोष्ट आपण घेतल्यानंतरचा जो आनंद असतो एक वेगळाच काही असतो. आणि माझी हेअरस्टाईल झाली आणि ह्या मॅडम आज माझा मेकअप करणार होत्या. तुम्ही बघू शकता त्यांनी मेकअप माझा खूप छान. मी त्यांना पहिले सांगितलं की मला मेकअप आवडत नाही जास्त आणि तुम्ही माझा सेटल आणि खूप कमी मेकअप करा. त्याचप्रमाणे त्यांनी माझा मेकअप खूप कमी केला. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. आणि हेअरस्टाईल पण त्या ताईंनी खूप छान केली होती माझी. फोटोशूट जर करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला लुक पण छान पाहिजे. तर एवढा सुंदर हा माझा त्यांनी मेकअप केला होता. आणि आजचं व्हिडिओ शूट स्पेशल जे होतं ते होतं गुढीपाडवा. आपल्या महाराष्ट्राच्या मराठी लोकांच्या नवीन वर्षाची सुरुवात आणि वर्षाची सुरुवात जर एवढी छान असेल तर वर्ष तर चांगलं जाणारच ना. तर मी तर म्हणेल की प्रत्येकाने लाईफमध्ये पॉझिटिव्ह राहायला पाहिजे आणि आपले अचिव्हमेंट्स आपल्या गोष्टी ह्या आपल्याच हातात असतात. एवढं छान शूट झालं आणि मॅडम आणि सरांसोबत फोटो किंवा रील झाली असं होऊच नाही शकत. तर सरांसोबत मस्तपैकी एक रील बनवला आणि निघाले ते घरी जाण्यासाठी. तर आज मी घरी परत येणार होते मेट्रोनी. मेट्रोचा प्रवास हा खूपच कन्व्हिनियंट मला वाटतो, कारण मेट्रो स्टेशन हे माझ्या घराच्या अगदी जवळ आहे आणि स्टेशनला माझा नवरा आज मला न्यायला आला होता. यातही मला काहीतरी वेगळाच आनंद होता. आजचा दिवस माझा खूप छान गेला. माझे जर ब्लॉग्स मला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.